व्याख्या काय मुस्लिमाची? व्याख्या अशी आहे की अल्लाह एक आहे, त्याचा प्रेषित आहे म्हटलं की झालं, पुढचं लागतच नाही, काहीच लागत नाही. नमाज फिमाज पडायची काही गरज नाही. जिना नमाज कधीच पडला नाही. हिंदू धर्माचे ग्रंथ जाऊन टाकून देतो मी, देवाला शिवाय देतो. हिंदूचं काहीच पाळत नाही तरी हिंदू राहू शकतो मी, एवढं स्वातंत्र्य जगात कुठंच नाही आहे. तर अशा प्रकारे हिंदू समाज भारतात बहुसंख्य असेल तोपर्यंत भारतात लोकशाही आहे, सेक्युलरिझम आहे, शांतता आहे. पुरोगाम्यानो, तुम्ही मुस्लिमाच्या बाजूला उलट सुलट तुम्ही बोलत आहात आणि हिंदूच्या विरुद्ध बोलत आहात. यामुळं होईल काय? तुम्ही हिंदूचे हात बळकट करत आहात आणि एका दिवशी ज्या संघावर तुम्ही बोलत आहात त्यातच राज्य भारतात त्याला राहणार नाही, असं शहातसेन बोलले. घराची यादी आहे, आधार कार्डाची यादी आहे, मतदार यादी आहे, पण आपल्याकडं नागरिकाची यादीच नाही. NRC अजून आणलं नाही ह्याने. म्हणजे नागरिक कोण आहेत हे ठरवायसाठीची योजना अजून भारतात येत नाही. या बाबतीत असं एक नरेटिव्ह कायम चालवलं जातं की ह्या संघर्षात राजकीय फायदा आहे दोन्ही गटांचा, हिंदू मुस्लिम संघर्षात, त्यामुळे तो चालवलाच जाणार आणि समान नागरी कायद्याबद्दलची चर्चा करत राहायची. ह्याच्यामुळं हिंदूंच्या मनात असुरक्षिततेची भावना तयार करायची आणि ह्यानं सुद्धा राजकीय भलं साधायचं, म्हणून हे सगळं चालू आहे. नाही, आता एक प्रश्न असेल की हिंदूंना तुम्ही एवढे काळजी केलात, चांगले आहेत बरं का काळजी, तर त्याच्यासारखं आम्हाला त्यांना बायका चार, आम्हाला बायका चार करून द्या, असं बरोबर नाही बरं का. ते त्यांची सुधारणा करा. त्यांची सुधारणा केला तर ते सुधारतील, मोठे होतील, त्यांचा समाज चांगला झाला तर फायदा होईल आपल्याला. ते राहिले गरीब, समजा शिक्षण नाही त्यांना, मग ते जर गरीब राहिले तर आपण टॅक्स देतो, ते त्याच्याकडे द्यावं लागेल, त्याला गरिबासाठी करावं लागेल तुम्हाला. हां, तेव्हा हे संघर्ष होतो आहे. हा संघर्ष कोणता होतो आहे? कुणामुळे होतो आहे? राजकीय जाऊ दे, राजकारणी तर जे त्यांना जे लाभ पडतात ते मतासाठी करणार. मुळामध्ये समाज सुधारणा करावं लागते आपल्याला, प्रबोधन करावं लागतं आपल्याला. हिंदूत प्रबोधनाची परंपरा आहे, मुस्लिमात नाही. मग आता सरकारनं आपल्या सक्तीनं आपल्या अधिकाराकडे करावं लागते. असं केलं तर आपण निवडणुकीत पडतो. म्हणून आपलं सरकार, भारतीय घटनेनं अधिकार दिलेला आहे सेक्युलरचा. सेक्युलर बाबी तुमच्याकडे दिल्यात. सोशल रिफॉर्म शब्द कोणाकडे दिला आहे? तुम्ही करा. सरकार करीत नाही, मतासाठी करते सरकार तुमचा. की अशी आजची एकूण अवस्था आहे. मग आता काय परिणाम झाला? असं करीत नसाल तर हिंदूला वाटतं आमच्यावरती अन्याय करते सरकार, त्याला लाभ देते. लाभ नाही खरा म्हणजे बरं काय, त्याचं नुकसान करते बरं काय. ते सगळ्या गोष्टी आता कलम 30 भारतीय घटनेतलं अतिशय ते आधी काढलं पाहिजे, त्याच्या 370च्या अगोदर बरं काय. कलम 30 हे काय म्हणतं? मायनॉरिटी, अल्पसंख्याक धार्मिकांना स्वतःच्या संस्था, शिक्षण संस्था स्थापन करता येतील, त्याचं प्रशासन करण्याचा पूर्ण अधिकार राहील, त्यांना सरकार पूर्ण अनुदान देईल. म्हणून सगळे मुस्लिमाच्या ख्रिश्चनाच्या मुस्लिमाच्या संस्था काढता आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, त्यांना पूर्ण अनुदान, त्याचा आपला कोणता अधिकार नाही. हे हिंदूला कळालं तर हिंदूला कसं वाटेल? हे सांगणारच ना आता लोक की असा फरक पडला म्हणून तुम्हाला. तेव्हा अशा प्रकारे हा प्रश्न राजकारणामध्ये येणारच पुरा करताना की त्यांना आमचा भेदभाव करता तुम्ही, भेदभाव करताना आम्हाला हक्क कमी, त्यांना जास्त हक्क आजसुद्धा आहेत. हे हक्क कमी करायचा अधिकार सरकारकडे आहे. भाजप सरकार अगदी 14 येऊसुद्धा जर करीत नसेल, आता तर मेजॉरिटी गेली तुम्हाला, तर हा प्रश्न तुम्ही म्हणल्यासारखं की लवकर मिटणारा प्रश्न नाही. हा प्रश्न फक्त भारतापुरताच नाही, हा जगातला प्रश्न आहे पुरा. सगळ्या जगात भांडणं आहे. तर भारतात सगळ्यात चांगले कमी लोक आहेत, भांडणं कमी आहेत, हिंदूसारखेच आहेत जवळ मुसलमान वागण्यासाठी. तो हा इस्लामचा प्रश्न हा जागतिक प्रश्न आहे. पण सर याच्या बाबतीत असं एक म्हणलं जातं की एक एक कायदा करत याची इंटेन्सिटी वीक करावी. उदाहरणार्थ ट्रिपल तलाक आला, अजून एखादा कायदा येईल, वक्फचा कायदा येईल. सो एकच समान नागरी कायदा 1 डे आला, पास झाला असं व्हावं का असं एक कायद्यानं दुरुस्ती व्हावी? हा तुमचा हा रिपोर्ट दिला 2018ला समान नागरी कायद्यावर. त्यांनी समान नागरिक कायदा करू नका असा रिपोर्ट दिला आहे 2018ला. करू नका? हां, नॅशनल कमिशन. बरं. हे हिंदूचे मेजॉरिटी यांची 2018ला मोदी सरकार सादर केलेला आहे की समान कायदा करू नका. आता सरकारनं दुसरी कमिटी नेमली आहे, त्याचा आता अहवाल यायचा आहे बरं काय. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की तुम्ही सगळ्याकरता समान कायदा करायच्या भानगडीत पडू नका. तर त्यांचा कायदा तसं आता उदाहरणार्थ त्यांचा मुस्लिम मॅरेज ॲक्ट आहे, मुस्लिम डायव्हर्स ॲक्ट आहे, त्यांच्याच कायद्यात दुरुस्ती करा. इकडे येऊ असं समान करूच नका तुम्ही. उदाहरणार्थ मुस्लिमाला एकच दाखव करता येते, हे
कॉमन सिव्हिल करू नका तुम्ही, युनिफॉर्म सिव्हिल कोड. त्यांचे जे कायदे आहेत ना त्या दुरुस्ती करा. हिंदूचे कायदे वेगळे, त्यांचे वेगळे, पण दोघांचे सारखेच आहेत. मग काय बिघडलं? तुमचा तो मुद्दा आहे ना. म्हणजे कॉमन सिव्हिल कोडमध्ये अशी शंका निर्माण झाली, हिंदूचा कायदा लागू करण्यात मुसलमानाला. असं न करता तुमचा हिंदूचा असाच ठेवा, मुस्लिमाचे कायदा दुरुस्ती करा स्वतंत्रपणानं. मग हे अशा प्रकारची मांडणी केली आहे बरं का. आणि अतिशय वास्तववादी मांडणी आहे. परिणाम तोच होणार आहे. कॉमन सिव्हिल कोडमध्ये केले मग त्यांना वाटतं की हिंदूचं आपल्याकडे येते, तेव्हा त्यांचे प्रत्येकाचे कायदे वेगळे. त्यांना अडॉप्शन लावू करा. हिंदूचा वेगळा, त्यांचा वेगळा. त्यांच्याकडं वारसा पद्धती आहे ते वेगळे करायचं चांगलं असणारी. तर नावं तेच ठेवा, शर्यत ॲक्टच ठेवा, पण शर्यत ॲक्टमध्ये दुरुस्ती करा. अशी दुरुस्ती करा की जरूर काय अशासारखेच आहे. तर हा प्रॅक्टिकल मार्ग आहे असं हे सांगितलेलं आहे. आणि ते तुम्ही म्हणला तर हाच मुद्दा आहे त्याच्यामध्ये. हे पूर्ण हाच आहे की तुम्ही एकत्र केल्यानंतर असा वाद निर्माण होईल. तेव्हा त्यांच्या पुरतंच त्यांचे कायदे दुरुस्त करत जा. मुस्लिमाचेच कायदे यायचं, पण ते सुद्धा कायदे जरूर काय युनिफॉर्म येतील अशा प्रकारे करा आणि ह्या मार्गाने जावा असं त्यांनी दिलेलं आहे. तर जसं समान नागरी कायदा तसा नागरिकत्व दुरुस्ती कायदा एक आला, त्याच्याबद्दल तुमचं पुस्तक आहे. तर ह्या दोन्हीतला फरक काय? लोकांना ते फक्त आंदोलन दिसतं, त्याच्यावर नाही दिसतं. तर काय नक्की हे नागरिकत्व दुरुस्ती कायदा काय आहे, त्याचा तुमच्या माझ्यावर किंवा देशावरती काय परिणाम होतो? काय होतं, आपल्या भारतामध्ये सगळ्या यादी आहेत आपल्याकडं. घराची यादी आहे, आधार कार्डाची यादी आहे, मतदार यादी आहे, पण आपल्याकडं नागरिकाची यादीच नाही, केलीच नाही. कोणी बाहेर यायचं आणि आधार कार्ड काढून घ्यायचं, मतदान कार्ड काढून घ्यायचं, घुसखोरी चालू आहे बांगलादेशाकडे विशेषतः. नागरिक होता त्या ठिकाणी. मग आता ह्या बाहेरच्या आलेल्या माणसाला काय करावं? मग त्याला अधिकृतता करून घ्यावं आपण. म्हणून वेळोवेळी भारतीय घटना झाली तेव्हाच काय सांगितलं गेलं, भारतीय घटनेच्या वेळेस जे असतील भारतामध्ये ते सारे भारतीय नागरिक. त्यानंतर कोणते येतील ते सरकारनं ठरवावं. आणि सरकारने वेळोवेळी मग 71च्या आधी आलेले, हे आले, ते आलेले माणसं पाठवता येत नाहीत परत, काही अजून सामावून घेतले गेले. आता काय झालं आहे, एक आता असा कायदा आपल्याकडे आहे की 2014च्या पूर्वी 11 वर्षे भारतात राहायला असेल इथला, तर त्याला नागरिकत्व मिळेल. असा कायदा केला आपल्याकडे. 11 वर्षे असला पाहिजे इथं राहायला. आणि मग काय केलं ह्या सरकारने ती मुदत 5 वर्ष केली. काय तेच आहे, कायदा दुरुस्ती केली कायद्यामध्ये. 5 वर्ष फक्त पाहिजे. 31 डिसेंबर 2014ला जे इथं राहतील त्याला नागरिकत्व देऊ वापिस येईल. खरं म्हणजे आलेल्या माणसाला कुणालाच काढणं शक्य नाही बरं ते. तर ते कुणाला दिलं? 3 देशातील 6 धर्मियांना. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आलेल्या हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, ज्यू, पारशी आणि हे 6 लोक आहेत, मुस्लिम सोडून. जे लोक आले भारतात 2014च्या पूर्वी 5 वर्ष, 11 नाही 5 वर्ष त्यांना देऊ. आता ह्यांचं म्हणणं काय, मुस्लिमाला का बघणार तुम्ही? तो त्यांना देतात, तिथे 11 वर्ष पाहिजे त्यांना. ह्यांचं म्हणणं काय, तिथं छळ होणाऱ्या माणसाकरता आम्ही दिलो होतो, मुस्लिमाला द्यायचे काय उद्या सगळे येतील भारतामध्ये. मग तिथून अत्याचारामुळे आलेले भारतात छळून आलेले आहेत, ते छळ चालू आहे. तर त्यांना जरा ते घेत नाही, तेही घेत नाहीत. माणुसकीचा प्रश्न आहे. फाळणी केल्याचा परिणाम आहे. आम्ही फाळणी केली, त्याचा अन्याय काय झाला, त्याच्यावर त्याचं का चूक झाली? तर अशा प्रकारे त्यांना घेऊ असं समजतं ना. जर हा कायदा पक्षपाती आहे, त्यात मुस्लिमाला का घेत नाही तुम्ही? मुस्लिमाला आलेल्याला तुम्ही यात नागरिकत्व का देत नाही तुम्ही? असाच सगळ्यांना आक्षेप घेतला आणि कोर्टामध्ये 237 याचिका आता 251 येतात दाखल झाल्या. त्याचा बसणाऱ्या घटनापीठ. आता आमचं म्हणणं असं आहे, कायद्याच्या दृष्टिकोनातून हे बरोबर आहे का असा मुद्दा आहे. व्यावहारिक दृष्टिकोनातून कोणी मिळेल की ते हिंदू आलेला घेऊन टाकावं, मुस्लिमाला काय घेऊन? तिथं मुस्लिमाला अन्याय कुठं तुमचा होते म्हणून कशा तुम्ही तिकडे आता चांगलं का मिळते म्हणून याचा काय? तर कायद्याचा मुद्दा असा आहे की भारतीय घटनेच्या त्यांचा जे पिटिशन आहे त्यात केरळचा पिटिशन आहे, केरळ अर्ज केला आहे राज्याने, मुस्लिमाला द्या. त्यांचं म्हणणं असं आहे की कलम 14 भारतीय घटनेतलं आहे, त्यात दिले की कायद्याचं सर्वाला समान संरक्षण असेल, कायद्यासमोर सर्व सारखे राहतील, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, इतकंच लिहिलेलं आहे. त्यांचं म्हणणं की ते जे लोक येतात त्याला प्रोटेक्शन काय दिलं नाही तुम्ही त्या
मुस्लिमाला. भेदभाव काय करता तुम्ही? भेदभाव करू नका लिहिले येतं ना. इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, ऑल आर इक्वल फॉर लॉ, 14 कलम एवढंच आहे. मग तिथल्या आलेल्या 6 धर्मियाबरोबर मुस्लिमालाही घेऊन टाका. म्हणून हा कायदा 14 कलमाच्या विरोधात आहे, धर्मात पक्षपात करणार आहे म्हणून दाखल केला याचिका. आता आमचं म्हणणं असं आहे, आता कायद्यामध्ये त्या कलमात दिले की नाही, ते कलम काय करते, 2 व्यक्तीत फरक करू नका म्हणते, पण 2 गट करा परवानगी देते. निकाल आहेत, गट करा तुम्ही. म्हणजे आता आपल्याकडं राखीव जागा दिल्या, गट केली की नाही, गट करा तुम्ही, पण गटामधल्या 2 व्यक्तीत फरक करू नका. तर यू कॅन मेक डिव्हिजन. ते डिव्हिजनसुद्धा योग्य आणि चांगले पाहिजेत बरं काय, बुद्धीला पटणारे, विवेकशील असणारे. आणि म्हणून सगळ्याला सगळे कायदे नाहीत, राखीव जागेचे वेगळे आहेत, ह्याचे वेगळे आहेत, भाषेच्या नावावरती वेगळे आहेत, असे करा. पण ते तसे करण्याचे 2 गट करण्याचे कारण काय सांगा अगोदर. आणि आता आरक्षण ज्या मराठ्यांना ते वेगळं करायचं का करा, गट वेगळा करायचं का करणं सांगा. पटलं पाहिजे बुद्धीला ह्याला. इथं डिप्रेशन इंटेलिजन्स म्हणतात त्याला बरं काय. तर ते ऐका बघून मग करा गट. ते सुप्रीम कोर्टात गेलं तर चॅलेंज करत होते. एकदा गट केल्यानंतर त्या 2 व्यक्तीला मात्र भेदभाव करू नका, असा कायदा आहे. आता यात इथं गट कोणची केली त्या 14मध्ये गट परकीय आणि स्वकीय गट आहे त्या कायद्यामध्ये. ते परकीय लोक भारतामध्ये येत आहेत आणि परक्याला स्वकीय करून घ्यायचं आपल्याला. आता परक्याला स्वकीय करून घ्यायचं आहे, ज्यांच्या संबंधी हा आपल्याला चर्चा चालू आहे ना, ते परकीय लोक आले ते तो उघड आहे. स्वकीय कुल्ला करून घ्यावं, सरकारने ठरवलं की आम्ही फक्त करून घेणार, त्या 6 धर्मियाला मुस्लिमाला घेणार नाही. आता हा पक्षपात होतो का? पक्षपात होतो, पण कुणात होतो? तो पक्षपात परकीयामध्ये आहे, स्वकीयात नाही. तर स्वकीय आणि परकीय हे डिव्हिजन योग्य आहे की नाही? नागरिक आणि परकीय आज भारताची उभारणी त्याच्यावर आहे की हो, भारतीय आणि पाकिस्तानचा. ते वेगळे हे वेगळे, परकीय आणि स्वकीय हे तर आपली बेसिकच मांडणी आहे की. किंवा नागरिक स्वकीय म्हणजे नागरिक, परकीय तो ही विभागणी करता येते. हे भारताच्या घटनेचा पायाच आहे. काय जगाचं सगळे येऊन काही तर नौका धरणार नाही तुम्हाला. म्हणजे परकीय स्वकीय ही विभागणी पटण्यासारखी आहे, कोर्ट मानणार. आता प्रश्न आला, हे जे धर्मात भेदभाव करू नका जे कलम दिलेलं आहे म्हणजे किंवा तुमच्या, ते स्वकीयासाठी आहे, परकीयासाठी नाही. परकीयासाठी म्हणजे पाकिस्तान आणि अमेरिकांसारखा संबंध नाही. हा संबंध परराष्ट्राचा संबंध आहे. परराष्ट्राच्या लोकांना भारताचे संबंध कसे ठेवावेत, परराष्ट्र व्यवहार, परराष्ट्र संबंध हा कोर्टाच्या बाहेरचा विषय आहे. निकाल दिले तर आम्ही अनेक सुप्रीम कोर्टाच्या याच्यामध्ये की आम्ही परकीयाशी संबंधाच्यामध्ये हस्तक्षेप करायचा कोर्टाला अधिकार नाही. हा प्रश्न सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे, सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे. कुणला येऊ द्या भारतामध्ये, कुणला येऊ नये. युद्ध करावं का नको, उद्या युद्ध करायला आले, कुणी कोर्टात स्टे आणचाल तुम्ही युद्ध करायला म्हणून इथं. तर त्याच्यामुळं सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे, सार्वभौमत्व आहे. ह्या कायद्यामध्ये परकीय लोकांना परकीयापैकी कुणाला आतमध्ये घ्यावं का परक्यात भेदभाव करा का नको, हे अधिकार कोर्टाच्या अखत्यारीत येत नाही. कोर्ट काय म्हणतं की हा प्रश्न सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारे हे सगळे पिटिशन यावर उडतात सगळे बरं काय. त्या लोकांना जिथं अमुद्यापंथी लोक आहेत त्याचा अत्याचार होतो, त्यांना बिकडा म्हणतात, सगळ्यावर आता शियावर होता, सगळ्या जगाला घ्यायचं का भारतामध्ये आपल्याला करायला. तर अशा प्रकारचा कायदा केला. दुसरी गोष्ट आहे, हा का चॅलेंज केला, हा कायदा केला 19ला, याच्यापुढे 15 साली कायदा केला ह्याने. तो कायदा, हे कायदा मुख्य नाही आहे, तर पासपोर्ट ॲक्ट आणि फॉरेनर्स ॲक्ट हे मुख्य कायदे आहेत. आणि 2015 साली त्या दुरुस्ती केलेली आहे. काय दुरुस्ती केली? पासपोर्ट काढताना पासपोर्ट कोणाला द्यावा हक्क, जे 31 जानेवारीच्या जे डिसेंबरच्या पूर्वी 5 वर्ष भारतात होते त्या लोकांना आम्ही पासपोर्ट देतो, ते बेकायदा नागरिक नाहीत. फॉरेनर्स ॲक्ट त्याच्यामध्ये तेच लिहिलं आहे, बाहेरचे लोक आले समजा इथं 6 दिवसाच्या पूर्वी, हेच 31 डिसेंबरच्या पूर्वी 5 वर्ष, ते आम्ही परकी मानणार नाही, बेकायदा भ्रष्टाचार मानणार नाही. आणि ते कायदे 15ला केले, त्याला माहीतच नाही. आणि ते कायदे यात उद्धृत केले. ते काय केले, त्या कायद्यानुसार जे भारताचे बेकायदेशीर चालत नाहीत त्यांना आम्ही घेऊ,
ते कायदे चॅलेंज केले पाहिजेत अगोदर. कोणते? परकीयासाठीचे कायदे आणि पासपोर्ट ॲक्ट 1915चे, आणि त्या कायद्याला चॅलेंज करता येत नाही सुप्रीम कोर्टात. म्हणजे परकीयाचा कायदा सरकारच्या अधिकारात नाही. अधिकाराचे परकीयासाठी काय करावं कायदे प्रश्न मिटला तुम्हाला. तर ते कायदे रद्द न करता हे रद्द होत नाहीत. बाहेरच्या कुणला आत येऊ जाऊन कुणला येऊ देऊन आतमध्ये. तर आम्ही हे सगळे कायद्याचे कलम, फॉरेनर्स ॲक्ट, हे ॲक्ट, आणि मग त्यामध्ये पाकिस्तानमध्ये काय कायदे आहेत, हिंदू राज्याचं काय अधिकार आहेत, तिथं सुप्रीम कोर्टात शरीयत कोर्ट कसा आहे, हे कसं आहे, तिथं हे सगळं लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे हा नागरिकत्वाचा त्यांना 6 धर्मियाला आतमध्ये घेणं. बरं, आंबेडकरांनी काय सांगितलं या बाबतीमध्ये फार महत्त्वाचं आहे बरं का. म्हणजे जे अगदी कोण जातीवादी म्हणणार नाही, त्यांना फाळणी करायच मानली होती त्यांनी बरं का, प्रश्नच नाही. तिथं अत्याचार व्हायला लागले. तर त्यांनी एक मोठं पत्र काढले, त्याच्या पुस्तकात मी बदलले इथं. ते म्हणाले तिथल्या लोकाला, अत्याचार लोकाला इकडं बोलवा, येऊ द्या. मग आता योजना काय मांडावी? एक आयोग निर्माण करावा. आयोग या स्थलांतरासाठी. तिथून येणारे सगळे स्थलांतरित आहेत. तिथली जी जमीन आहे ती सरकार ताब्यात घ्यावी तिथल्या. त्याची किंमत आयोगानं काढावी. आयोगामध्ये भारतीयाचे काही लोक राहतील, काही पाकिस्तानचे लोक राहतील, काही बाहेरचे त्रयस्थ लोक असतील, काही परदेशाचे, आणि ते आयोग ठरवणार. तिथले लोक घर रासोडीकडे समजा आले, त्याची प्रॉपर्टीची किंमत काढायची, आणि ती किंमत देऊन टाकायची आपल्या सरकारला, भारत सरकारला. आणि भारत सरकारनं ती किंमत द्यायची इथल्या आलेल्या निर्वासिताला. इथले तिकडे गेले समजा, इथली किंमत काढायची त्या आयोगानं, आणि ती देऊन टाकायची त्या सरकारला, त्याने वाटायची तिकडे. म्हणजे हे स्थलांतरिताचे प्रॉपर्टीची किमती मिळाल्या एकमेकाला. आणि त्यांना इकडं आणण्याची तिकडं न्यायची सोय सरकार खर्चानं करावी. आणि ही फाळणी झाल्यापासून 5 वर्षापर्यंत चालू राहील. 5 वर्षापर्यंत असे तिकडे इकडे येतील, त्याच्या जमिनीच्या किमती एकमेकाला देत राहाव्यात, आणि ते आयोग बघत राहील. आयोग निश्चित करेल त्या किंमत प्रॉपर्टीची सर्वांच्या एकमेकाला द्यावं. 5 वर्षापर्यंत सरकारच्या खर्चानं त्यांना इकडं तिकडं न्यायचं करावं, पैसे ताजा करावेत. 5 वर्षानंतर त्यानंतर सरकार त्यांना आणण्या नेण्यासाठीची कोणती आर्थिक तरतूद करणार नाही, पण त्यांना केव्हाही भारतामध्ये येण्याचा हक्क राहील. म्हणजे तिथल्या अल्पसंख्याकांना भारतात कधी येता येईल ते कायम ठेवलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ते आता तेच करता येतात तिकडं. 5 वर्षात तरी केलंच नाही रे, तेव्हा तिथल्या छेडणाऱ्या माणसाला केव्हाही भारतात ते येता येईल, फक्त त्याला सरकार आणण्यासाठी मदत करणार नाही. म्हणून याचा अर्थ आलेले लोक आम्ही घेऊन टाकणार होते. ते तुम्ही तिकडे जावा, ते त्यांनी घ्यावं, त्यांनी काय करायचं ते करू, त्याचा प्रश्न वेगळा मिळाला. तर बाबासाहेबांनी तेव्हा म्हणून ठेवली योजना आहे जी अशा प्रकारची त्या ह्याची, म्हणजे तेच तुमचं आपलं सरकार करायला लागलं. आणि 5 वर्ष इकडे तिकडे काहीच केलेलं नाही तिथे. त्या लोकांना काय अत्याचार करायचे तर कोण आहे ते करायला. बरं, हे येणारशीच महत्त्वाचं, हे महत्त्वाचं नाही आहे. फक्त पुढचं सांगतो, ह्या कायद्यानं फारसं काहीच होणार नाही, कारण इथले आलेले लोक तिकडं पाठवून देणं शक्य नाही. ते बांगलादेश घेत नाही, मग त्यांना आमचे नाही म्हणतो. ते जे घुसलेत ना त्यांना ठेवून दिलं पाहिजे स्थानभद्रता केंद्रामध्ये. ते शोधणं अवघड आहे. नांदेडमध्ये लोक आहेत, मुंबईला भरलेत लोक सगळे बरं काय, ते इथंच राहणार आहेत बरं काय. हा ह्यानं काय प्रश्न मिटणार नाही बरं का. ही राहणार इथं त्या स्थानभद्रता केंद्रात, त्याला खाया घालावं प्या घालावं. हां, पण हे करणं अत्यंत आवश्यक आहे. भारतात नागरिकत्वाचं तुम्हाला कार्ड मिळणार आहे याच्यामुळं. तर मग नवी योजना आणली आढळण्याच्या काळामध्ये, नॅशनल आयडेंटिटी कार्ड. प्रत्येकाला एक आधार कार्डचं कार्ड मिळणार, आणि तुमच्यावर नंबर मिळणार 12 अंकी, आणि ते तुझ्या मुलाला मिळणार पुन्हा आपोआप. एकदा करून टाका सगळं भारताचं नागरिक कोण आहे ते. आणि नॅशनल आयडेंटिटी कार्डची योजना काढली, त्याला NRC असं म्हणतात, नॅशनल आयडेंटिटी कार्ड बरं का. आणि त्याला इतका विरोध केला हे की ते ज्या सरकारने आणतो म्हणाले, ते आंदोलन केलं. ते शहानबागला तिथं मोठं, फक्त ह्याने एवढंच आणलं अर्ज त्या 6 लोकांचं, कारण त्याचा फारसा फरक पडणार नाही, कारण कोण जाणारच नाही. NRC अजून आणलं नाही ह्याने. म्हणजे नागरिक कोण आहेत हे ठरवायसाठीची योजना अजून भारतात येत नाही. एकदा केव्हा ते करून टाका एकबारचं. आता असतील त्या सर्वांनी देऊन टाका ना. आमचं म्हणणं काय, आता जे असतील भारतामध्ये घुसखोर फिसखोर सगळ्याला तुम्ही देऊन टाका नॅशनल कार्ड. मग पुढं त्याच्या मुलाला मात्र बापाचं आहे की नाही बघता येईल.
मग घुसखोर नंतर आलं कळलं की नाही तुम्हाला ते करायला. तर नॅशनल आयडेंटिटी कार्ड NRC हे आणल्याशिवाय ह्या कायद्याला महत्त्व नाही. एक टप्पा म्हणून आणलं हे निवडून. तर शेवटच्या प्रश्न आधीचा प्रश्न, शेवटी बहुसंख्याक विरुद्ध अल्पसंख्याक हे धर्मावरच ठरतं. धर्म आणि राष्ट्र यांच्यातला संघर्ष काही कमी होताना दिसत नाही, त्याचं काय होईल? नाही, धर्म आणि राष्ट्राचा संघर्ष इथं नाहीच आहे खरा म्हणजे बरं काय. इथं काय चाललं इथं धर्मामध्ये, आता हिंदू धर्माचा कोणताही शंकराचार्य उठून कोणतं आंदोलन करीत नाही. हा कुठं प्रश्न निर्माण झाला? दोन धर्मीयात भेदभाव केल्यामुळं हिंदू धर्माचं काही ठुलं नाही, तर मुसलमानाला तुम्ही हक्क जास्त देत आहे, आम्हाला कमी देत आहे. आणि त्यासाठी इतिहास दिसते मागचा, हा इसरत नाही कोणी बरं. गमत अशी आहे तिथं बरं का. हां, आता सगळ्या मशिदीच्या खाली मंदिर सापडता येतं, दिसायला लागलं आपल्याला. तर ह्या लोकांना एवढं असताना समान हक्क द्याला. नवीन पिढीला काय वाटायला लागलं आता त्यांना हक्क का? आता नॅशनल कमिशन ॲक्ट काढला, राखीव जागा मुस्लिमाला देणार. आता राखीव जागा दिल्यानंतर 5% दिल्या कर्नाटकामध्ये, आता सरकार दिलं समजा, ह्याचा काय परिणाम होऊ द्या? मुस्लिमाला राखीव जागा दिल्या, कॉलेजमध्ये मुलं नोकऱ्या लागली आणि हिंदू मुलं घरी बसली. धर्माच्या आधारे तो जर तिथं जाते तर ह्याला मनामध्ये काय तयार व्हायचं? हा जो भांडणं सुरू झाले कशामुळं, सगळ्याला समान हक्क भारतात नाहीत म्हणून निर्माण झालेला आहे. धर्माचं काय करणार तुम्ही? सरकारतर्फे जे हक्क असतात दिलेले आपल्याला, ते सर्वांना समान हक्क द्या प्रत्येक गोष्टीमध्ये. असे भारतात नाही आहे. धर्माच्या आधारे राखीव जागा देणं म्हणजे काय धर्माचं कोण घेणं की नाही? मी पत्र लिहितो लोकसत्तेमध्ये की माझं म्हणणं असं की प्रभावपत्र कोण द्यावं धर्माचं. मी समजा उद्या APSCला अर्ज केला, मी मुसलमान असण्यासाठी काय लागतं सांगतो. मी अभ्यास इस्लामचा केला आहे. मी बसला तर म्हणून समजा अल्लाह एक आहे, महम्मद त्याचा प्रेषित आहे, हे मला मान्य आहे, हे वाक्य संपलं की मुसलमान झालो. लिहायची गरज नाही, कशाची गरज नाही. हे जर हे बघितलं की तुम्ही पुन्हा बदल केला की त्याला शिक्षा झाली. एवढं तुम्ही जर मोबाईल केल्यावर तर संपलं. बाकी कोणतेच विधी नाही, नमाज पडायची गरज नाही, मशीद जायची गरज नाही. एवढी साधी गोष्ट केली की तो मुस्लिम होतो. तर काय हिंदूला पद्धत, हिंदुत्व कोण होते आणि कोण हिंदू नाही काही पता लागणार नाही. अशा ज्याचा पायाच नाही अशा तुमच्या धर्माच्या आधारे दिलात, जातीच्या आधारावर दिलं का बरं? जात बदलता येत नाही आपल्याला. भारतीय घटनेत 25 कलमामध्ये धर्मांतराचा हक्क आहे. उद्या मी अर्ज करतो MPSCला, मी आता काय करतो देतो सर्टिफिकेट. आता सध्या काय चालू आहे, आझाद महामंडळ आहे, ते स्कॉलरशिप मिळते मुस्लिमाला, हिंदूला मिळत नाही. मग मुस्लिमाला काय करावं? जा नोटरीकडं, आणि नोटरीकडं लिहायचं मी मुस्लिम समाजापैकी आहे, शिक्का मारतो, दिलं की मिळतं. म्हणून तुम्ही करा की हिंदूनं, त्या मी मुस्लिम आहे म्हणा, काय होणार तिथं? मिळते तुम्हाला, नाकारत नाही कोण तुम्हाला. हां, आणि कोर्टात प्रकरण गेलं, हो मला त्या सहा तर मुस्लिम होतो मी, नंतर घरी गेलो की हिंदू झालो. मला वाटलं आलाच नाही, वाटलं मला मध्ये वाटते आला आहे, वाटतं मला आला नाही वाटते मला. आता त्या माणसानं हा धर्म स्वीकारला आहे, त्याचा धर्म तोच आहे, हे कसं करणार तुम्ही? हा कोणी मुद्दा काढत नाही आहे. राखीव जागेसाठी तुम्ही मुद्दा काढताना, नोकरी करताना मुसलमान झालो, नोकरी मिळाली की मग हिंदू झालो, समजा कसं काय झालं तुम्हाला? कारण नको तुम्हाला. आणि तो मुस्लिम झाला समजा, नमाज पडत नाही, काहीच करीत नाही, शिवाय ते आला, तर काढणार नको तुम्ही का? त्यानं नमाज पडलाच पाहिजे, 5,000 रोज असं बंद घालणार त्या नोकरावर. तर धर्माचा आधार तर सर्व कोण देणार आहे? मौलवी का? तो कुंडा देतो. आमच्या हमीदवाराला काफीर म्हटलेलं आहे त्यांनी, 500 रुपये दिले की देते तुम्हाला. व्याख्या काय मुस्लिमाची? व्याख्या अशी आहे की अल्लाह एक आहे, त्याचा प्रेषित आहे, म्हटले की झालं, पुढचं लागतच नाही, काहीच लागत नाही. नमाज पडायची काही गरज नाही, जिना नमाज कधीच पडणार नाही बरं का. मग आता धर्म ही मनावर आहे आपला, तो धर्मांतराचा हक्क आहे मला. अशा बाबीवर तुम्ही धर्मांतर जात बदलता येत नाही आपल्याला, म्हणून पंचायत आली. मग तुम्ही राखीव जागा देणार. उद्या आम्ही नोटरी सर्टिफिकेट घेतो, नोकरी घेतो आणि पुन्हा हिंदू होतो तो घरामध्ये, नोकऱ्या करतो. हे सुद्धा भारतात चर्चा होत नाही ह्याची, कारण इस्लाममध्येच काय माहीत नाही. धर्मांतर चालू आहे, राखीव जागा जेव्हा आता 5% राखीव जागा आहे त्याच्या कर्नाटकामध्ये. हां, बाजारात त्यांचं कसं करणार? पळू द्या, धर्मांतर कसं करणार? मग मुद्दा काय चालला तुमचा मुद्दाचा की अशा प्रकारचे भेदभाव ठेवल्याच्यामुळं
हिंदू समाजामध्ये सुद्धा मुस्लिम समाजाबद्दलची थोडासा भेदभावाचा भाग तयार व्हायला आहे. पण दोघा तुम्ही हिंदू कोण मुस्लिम काय बघूच नका. सावरकरांचं हिंदुत्व काय, माझं हिंदुत्व म्हणजे ह्या देशात कोण हिंदू कोण मुसलमान न बघता सर्वांना सारखे हक्क देणं माझं हिंदुत्व आहे. काय व्याख्या आहे. हिंदूला हिंदू म्हणूच नका, मुस्लिमाला मुस्लिम म्हणू नका, फक्त नागरिक बना, हे माझं हिंदुत्व आहे. हॅलो, आज भारतात काय चालू आहे. मग आता असं केल्यानंतर जाणीव तयार झाल्या नव्या पिढीमध्ये. मग धर्माच्या नावावर चाललं नाही हे तुमचा. तर धर्माच्या नावावर भेदभाव केला जातो आहे. ते भेदभावाचा पण नव्या पिढीवर होतो आहे. नवी पिढी आता जुनी राहिली नाही. नोकरी मिळत नाही म्हणले की त्याला मिळते, मला काय मिळत नाही. तरुण मुलं बोलतात तो शाळेमध्ये तिथे गेल्यानंतर. मग याच्यासाठी हे भेदभाव रद्द करायचं काम सरकारने केलं पाहिजे. सरकार करीत नाही, कारण त्यांची मतं आपल्याला मिळत नाहीत. आपण पडतो म्हणते तुम्हाला. हे राजकारणामध्ये आलं सगळं प्रकार. ते आपण सोडून देऊ. कायद्यानं काय चालेल तेवढा पुरता आपण मांडला इथं. सर, शेवटचा प्रश्न, हे सगळं कशासाठी आहे. तर आपण आपली पुढची पिढी सामोपचारानं जगावी, भारतात जगावी आणि सगळ्यांचं भलं व्हावं असं आपण हे म्हणूया. काय भविष्यातली काय दिशा दिसते तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची. काय होणार. आपला हिंदू समाज आहे अत्यंत पूर्वीपासून बरं का, हा उदारमतवादी समाज आहे. प्रत्येकाला तुम्ही काय करता तुम्ही बघा, सगळ्याची कोणती विधी एक नाही, काहीच नाही बरं काय. आणि भारतात लोकशाही टिकून आहे ती हिंदूमुळे टिकून आहे. हिंदू समाज तुमचे हक्क मानतो. मी हिंदू का बरं आहे, मला हिंदू धर्मावर शिवाय द्यायचा अधिकार आहे. हिंदू धर्माचे ग्रंथ जाऊन टाकून देतो मी देवाला शिवाय देतो. हिंदूचं काहीच पाळत नाही तरी हिंदू राहू शकतो मी. एवढं स्वातंत्र्य जगात कुठंच नाही आहे. तो प्रश्न हिंदू झाला नाही. तर हा धर्मापुरता मुद्दा बोलला तुम्हाला. तर मुस्लिमाच्या प्रश्नासाठी हे भांडणं बरं काय, त्यांच्यात सुधारणा होईपर्यंत बरं का, हे भांडणं लवकर मिटण्याची शक्यता नाही. भवितव्य काय, लोकशाही हिंदूच्या जीवावर टिकलेली आहे. हिंदूच्या जग बळाले की हिंदू भारतामध्ये लोकशाही टिकल की नाही. आज काय बघा, जग सगळं थक्क व्हायला लागलं इथं. हिंदू समाजाची जे म्हणजे सगळ्याविषयीची मोकळेपणा आहे, कर्मपणा कुठंच नाही आहे. नवी स्वीकारले आपण, सगळं स्वीकारलं आपण. मुलीला हक्क स्वीकारले, सगळे कायदे स्वीकारले. काही आंदोलन केलं का आपण कधी करतो. काय धर्माचार्य बोलले असेल तिथं करायला. तर अशा प्रकारे हिंदू समाज भारतात बहुसंख्य असेल तोपर्यंत भारतात लोकशाही आहे, सेक्युलरिझम आहे, शांतता आहे. आणि जर हिंदूची संख्या कमी व्हायला लागली, आता आपली संख्या वाढण्याचे प्रयत्न दुसरीकडे चालू आहेत. जास्तीत जास्त तुझ्या ख्रिश्चन समाजामध्ये आहे. जिथं संख्या वाढली तिथं असंतोष आहे. तर अशी संख्या वाढायला लागली तर ही नवी पिढी दुनियासारखी समंजस म्हणजे सहन करणारी राहील असं नाही. आता हक्काची जाणीव झालेली आहे नव्या पिढीला, कॉलेजच्या पोराला. पहिल्याचे खेळाचे शेतकरी लोक, त्याला काही माहीत नव्हतं. त्याला का, मला का नको, त्याला का बरं, मला का नको, सगळे कॉलेजची मुलं बोलतात होते. बघा तुम्ही, ह्या मुस्लिमाला आरक्षण का, मला का नको. आणि मग आता ते प्रश्नामुळं यांच्याची जाणीव निर्माण झाली. हे धार्मिक जाणीव होच आहे. हे धर्मात पूजा करायची नाहीच आहे. तर सिव्हिल हक्क त्याला काय द्यायचा जास्त नाही. ह्यामुळे हिंदूमध्ये जाणीव निर्माण झाली हिंदूची. संघ का बरं आला सत्तेवर. हे संघ ब्राह्मणाचा संघ म्हणून एवढी टीका केली. आजच्या चेटा घालणारे संघ आले तिथं, विचार करत झाला. हे सगळं पुरोगाम्यामुळे झालेलं आहे. कुरुन करण्याचे आम्ही त्याला गुरु मानतो. त्यांनी लिहून ठेवले 76 साली. हे पुरोगाम्यानं तुम्ही मुस्लिमाच्या बाजूला उलट तुम्ही बोलत आहात आणि हिंदूच्या विरोधी बोलत आहात. नीट विचार करा, यामुळं होईल काय. तुम्ही हिंदूचे हात बळकट करत आहात आणि एका दिवशी ज्या संघावर तुम्ही बोलत आहात त्यातच राज्य भारताचा राहणार नाही, असं 76 साली बोलले. हिंदू एक व्हायला लागला. ह्याचा फायदा कुणाला मिळाला नाही, हिंदू संघटना मिळायला लागला आहे. हे कुणा मिळायला लागला आहे, भेदभाव करायला मिळायला लागला आहे. भेदभाव करू नका असं. पण मी असं केव्हा म्हणतो की काँग्रेसनं काय करावं की जाहीरनाम्यामध्ये काय करायचं होतं, आम्ही मथुरा बांधतो, आम्ही काशी बांधतो मंदिर तिथं, समान कायदा आम्हीच करतो. भाजपमध्ये असं करू नका, म्हणजे आमचं काय घटत तुम्ही जा. समान कायदा करतो म्हणून जाहीरनाम्यात घ्या तुम्ही, सरकारच पडते भाजपचं. वाद तुम्ही करणार नाही, आम्ही करणार, तुम्ही करणार.
नाही आम्ही करणार आहे, मग मदत त्याला तिकडे करणार, ते बी करणार. मुद्दा काय चालला आहे, तर मुद्दा हा भागात आला आहे की मुस्लिम समाजाचा एकटेपणा आहे. त्याला भारताचाच प्रश्न नाही, त्याला जागतिक प्रश्न आहे. म्हणजे भारतातला मुस्लिम प्रश्न तोपर्यंत शिल्लक राहील, जगातला प्रश्न आहे. जगातल्या सगळ्या मुस्लिमाला घाबरून भारताचा प्रश्न मिटत नाही. इथल्या मुस्लिमाला काही केलं तर इराक नाराज होते, सौदी अरेबिया नाराज होते, कुवेत नाराज होते, ते नाराज होते. जगाला भ्यावं लागले आपल्याला इथल्या मुस्लिमाला काय करायचं. आंतरराष्ट्रीय संबंध येतो. त्यामुळं हा प्रश्न जागतिक प्रश्न आहे. काश्मीरचा प्रश्न म्हणजे काश्मीरचा प्रश्न मिटणार नाही जोपर्यंत भारतीय प्रश्न म्हणून ते मिटला नाही. इथल्या प्रश्नावर काही करत मुस्लिमाच्या जगा जावं लागले आपल्याला. त्यामुळं हा एवढाच प्रश्न आहे ते. आणि नवी पिढी आता सगळे कोणती पूजा प्रार्थना करत राहा, सगळी बुद्धिवादी झालेली आहे. कोणी मनुस्मृती पाळत नाही, कोणी काही करत नाही. जातीसत्ता सगळी मोडलेली आहे. इंटरकास्ट मॅरेज व्हायला लागले, सगळं बदलत व्हायला अगदी अपरिवर्तित बदल झालेला आहे हिंदूमध्ये, होत राहील. पण त्या समाजात बदल व्हायला पाहिजे. ते सरकारनं प्रबोधन करायला पाहिजे. पण त्या अलगत्वाची भावना देऊन त्यांच्या शाळा तुम्ही करता, मदरसे तुम्ही बंद केली पाकिस्तानमध्ये सगळीकडं, इथं चालू आहेत. त्या मदरशात काय शिकवता त्यांना? तुम्ही 4 वर्ष 10 वर्ष तेच शिकवणार समजा, आला म्हणून समजा तुम्ही, तर पुढं कसं बुद्धिवाद होईल माणूस तुम्हाला करायला? तर सरकारचं काम आहे, सरकार करत नाही. केमाल पाशानं काय केलं तुर्कस्तानमध्ये? आल्याला केमाल पाशानं सगळं कायदे बदलून टाकून दिले पूर्ण कंप्लीट. हे होणार नाही. हिंदूची हे मोठेपण आहे. आणि हिंदू समाज असेपर्यंत वागत राहते, त्यांना काही होत नाही तिथे करायला. सर, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही वेळ दिलात. नांदेडमध्ये कुलुंकरांची परंपरा पुढे चालवणाऱ्या व्यक्तीशी आम्हाला इतकं सविस्तर बोलता आलं. पुस्तक तर वाचायला आवडेलच, पण पुन्हा भेटायची संधीची आम्ही अवश्य वाट पाहू. आज इथंच थांबूया. धन्यवाद.